नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरीची फिरणी. चला तर मग बघूयात त्याची कृती कशी करायची ते. आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी फिरणी. फिरणीसाठी लागणारं साहित्य बासमती राईस आहे, हा लॉंग ग्रेनचा. हा मी आता भिजवायला ठेवलेला आहे. पुढचे 2 तास तो भिजेल. तोपर्यंत आपण स्ट्रॉबेरी कॉम्पोट बनवून घेऊया. म्हणजे ज्या वेळेला फिरणीमध्ये दुधामध्ये आपण ते घालू त्याला दूध फाटणार नाही. सो लेट्स स्टार्ट मेकिंग स्ट्रॉबेरी कॉम्पोट. स्ट्रॉबेरी मी आता पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता मी साखर घालणार आणि त्या स्ट्रॉबेरी साखरेबरोबर शिजवून घेणार, थोडंसं पाणी आणि व्हॅनिला इसेन्स घालून. कंपोटचा अर्थ फ्रूट्स प्रिझर्व्ड और कुक्ड इन शुगर सिरप, दॅट्स इट. हे 1 कप साखर होती ही आणि हा 1 कप स्ट्रॉबेरी होता. जेवढाच तेवढं लागतं. स्ट्रॉबेरीमध्ये थोडासा एक आंबटपणा असतो, म्हणून जेवढाच तेवढी साखर लागते. आता ती प्रॉपर कॅरमलाइज होईल साखर आणि स्ट्रॉबेरीला पण आमचं ज्युसेस जे आहेत पाणी ते सुटायला लागेल. हे बघा, आता ते कॅरमलाइज आपोआप व्हायला लागले. ह्या मोमेंटला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया, म्हणजे शुगर डिझॉल्व्ह होईल त्या पाण्यामध्ये आणि त्याच्यातच स्ट्रॉबेरीज कुक होतील. राहिलेली पण मी साखर घालून आता त्याला मिक्स करेन. त्याच्या आधी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, आता हे असं सावकाश बारीक गॅसवरती कुक होत राहील आणि साधारण एक 30 ते 40 मिनिटं लागतील कॉम्पोट पूर्ण छान व्हायला. त्यानंतर आपण त्याला थोडा क्रश करून घ्यायचा आहे आणि मग आपण फिरण्याची कृती बघूयात. हे आपलं कॉम्पोट जे आहे ते छान आता शिजलेलं आहे व्यवस्थित. आता ह्याला थंड होऊन द्यायचं पूर्णपणे आणि थोडं क्रश करून घ्यायचं. मीनवाईल आपले बासमती तांदूळ अर्धा कप स्वच्छ धुवून मी भिजत टाकलेले आहेत. ते किमान 1.5 ते 2 तास तरी भिजायला लागतात त्याला. हे कॉम्पोट जे आहे ते आता आपण क्रश करून घेऊया प्रॉपर. हे झालंय क्रश. आता हे थंड झाल्यावरती आपण फिरणीची पुढची कृती बघून घेऊया. फिरणीसाठी आधी आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेऊयात आणि ते गरम करायला ठेवूयात.
आता फिरणीसाठी हा जो तांदूळ आहे तो मी त्यातलं पाणी काढून घेणार आणि तो आपण आता वाटून घेऊयात. कोर्सली ग्राइंड करायचा आहे, खूप अगदी पेस्ट करायची नाहीये त्याची. ओके. हे खीर आणि फिरणी मधला तोच फरक आहे. खीर ही शेवयांची असते किंवा राईसची जर तुम्ही केली तर तो कुक्ड राईस असतो. याच्यामध्ये दरदरीत वाटून घेतलेला राईस असतो फिरणीमध्ये. आता बारीक गॅसवरती मी तूप गरम करायला ठेवलं होतं. हे बघा असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे आणि ते त्या तुपावरती आपण जरासं परतवूयात. खूप परतवायचं नाहीये आपल्याला. हे सगळं ऍड करूयात त्याच्यामध्ये. आता हा गॅस मी किंचित वाढवते आणि हे जे आपलं मिक्सचर आहे ते थोडं सॉटे करून घेते. आता ह्याच्यामध्ये मी इमिडिएटली आपण कॉम्पोट करून घेतलेलं आहे स्ट्रॉबेरीचं ते घालून घेते आहे. लक्षात ठेवा त्याच्यामध्ये साखर आहे, त्यामुळे जास्त साखर घालू नका, नाहीतर खूप मिट्ट गोड होतं एकदम. कारण एक तार आली आहे त्याला, एक तारेचं झालेलं आहे ते. ही फिरणी उत्कृष्ट लागते. तुम्ही घरी जरूर ट्राय करून बघा. माझी मी ट्रिक पण तुम्हाला सांगणार आहे आज. ती म्हणजे मी फिरणी बनवताना त्याच्यामध्ये दुधावरची साय पण थोडीशी घालते. त्यानी तो एक रिच फ्लेवर येतो आणि खूपच सुंदर बहारदार लागते. आता हे बाजूनी कड यायला लागलाय त्याला. आपल्याला खूप शिजवून घ्यायचं नाही, कारण की ऑलरेडी शिजलेलंच आहे ते कॉम्पोट. आणि राईस पण आपला व्यवस्थित भिजलेला होता, त्याच्यामुळे तो पण सेकंदाभरात शिजेल. आता ह्याच्यामध्ये हळूहळू दूध घालायला घेऊयात आणि दूध घालता घालता त्याच्यामध्ये थोडी थोडी सायही घालूयात. अशी फिरणी तुम्ही नक्की करून बघा. बहारदार. बहारदार इज द ओनली वर्ड आय हॅव फॉर दिस डिझर्ट. फक्त यू हॅव टू मेक इट द राईट वे. कुठलं फ्रूट वापरणार असाल, फॉर एक्झाम्पल मँगो, पायनॅपल, तर आधी असं कॉम्पोट त्याचं बनवून घ्या आणि मगच दुधामध्ये घाला, नाहीतर फळांमुळे दूध फाटतं. आता गॅस मोठा आहे हा, आणि हे बघा हे घट्ट, ही थंड झाली की तर म्हणजे लजीज लागते. आता मी ह्याची जी साय आहे ती पण घालते सगळी. आता हे मी मिक्स करते, कारण ते हलवत ढवळत बसायला फार लागतं. माझा हा हीट रेझिस्टन्स आहे, केंटचा आहे. आता ती शिजेल. हे बघा ही छान घट्ट झाली. आता ही कन्सिस्टन्सी होते आणि थंड झाल्यावरती तर अजून अशी छान गाढी गाढी घट्ट होते ती. सो आवर फिरणी इज डन. आता आपण सर्व करूया थंड झाल्यावर.
आय होप तुम्हाला माझी ही साधी सोपी हलकी फुलकी रेसिपी ही फिरणीची आवडली असेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. तुम्ही ही फिरणी नक्की घरी बनवून बघा. तुम्ही खा, तुमच्या घरच्यांना खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.